मी श्रावणी कदम। पुणे दर्पण न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाइन्सवर। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बुधवार पेठेतील भावेंच्या खंडोबा मंदिरात साधेपणाने साजरा होतोय चंपाषष्ठीचा उत्सव। आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात भारत हा चीनला सक्षम पर्याय, राज्योद्योग समूहाचे डॉक्टर प्रमोद चौधरी यांचं मत। दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं पुण्यात धरणे आंदोलन आणि शहरात 30 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी केले कोम्बिंग ऑपरेशन। 1200 गुन्हेगारांच्या घरी घेतली झाडाझडती। पुण्यातील बुधवार पेठेतील सर्वात जुन्या भावेंच्या खंडोबा मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंपाषष्ठी उत्सव साधेपणाने साजरा केला जातोय। येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा तापमान चेक करून मंदिरात प्रवेश दिला जातोय। पुण्यातल्या बुधवार पेठेत असलेले हे पुण्यातलं सर्वात जुनं खंडोबा मंदिर असून याला 125हून अधिक वर्षे झाली आहेत। दरवर्षी चंपाषष्ठीचा 6 दिवस येथे उत्सव चालतो। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केले जातं। या 6 दिवसात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात। यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अगदी साधेपणाने उत्सव साजरा केला जातोय। 6 दिवसांच्या उत्सवात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्याही काही प्रमाणात कमी झाली आहे। मात्र दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं तापमान चेक करून त्याला सॅनिटाईज करूनच मंदिरात सोडलं जातंय। सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी एकावेळी मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेश दिला जातोय। मास्क असल्याशिवाय मंदिरात प्रवेश करायला परवानगी नाही। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 7 महिने मंदिर बंद होते। नुकतंच महाराष्ट्र शासनाने मंदिर उघडायला परवानगी दिली असल्यानं भाविकांना दर्शन घेता येत असल्यानं समाधान वाटत असल्याचं मंदिराचे ट्रस्टी सुरेश भावे यांनी सांगितलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे आम्हाला तर वाटत होतं की हे देऊळ तरी उघडायला मिळेल की नाही, पण देऊळ उघडायला मिळालं आणि भक्तगणांना निदान कमीत कमी दर्शनाची तरी आम्हाला सोय करता आली। फक्त त्यांनी सरकारच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाला मास्क लावून आम्ही आतमध्ये यायला सांगितलं आहे। सॅनिटायझेशनची सोय ठेवलेली आहे आणि डिस्टन्सिंग, आता डिस्टन्सिंग आमचं देऊळ छोटं असल्यामुळे 5-7 लोक एका वेळेला आतमध्ये पाठवता येतात, बाकी सगळे बाहेर उभे असतात। नाही, यावेळेला कार्यक्रम आम्ही कोणतेही ठेवलेले नाहीत। दुपारची भजनं नाहीत, रात्री गाण्याचे कार्यक्रम होत असतात ते पण आम्ही बंद ठेवलेत। लोकांना भंडारा आणायला पण परवानगी दिली नाही। फक्त एक आम्ही स्वतः केले की आम्ही भंडाराची एक डबी आणि साखरपुटाणे अशी पुडी भक्ताला बाहेर जाताना देतो, मग त्याला घरपोच भंडार मिळेल अशी सोय केलेली आहे। कोरोना हा भारतासाठी एक चांगला अनुभव होता। तो बरंच काही शिकवून गेला। सरकारद्वारे ही चांगल्या योजना राबवल्या गेल्यामुळे घरगुती उद्योगांना चालना मिळाली। होममेड वस्तूंना पसंती मिळू लागली। लोक दूर असून जवळ आले, असं मत प्राज उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन डॉक्टर प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केलंय। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 81व्या वर्धापन दिवसाचं निमित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्राज उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन डॉक्टर प्रमोद चौधरी बोलत होते। कोरोना नंतरचे उद्योग विश्व या विषयावर ते बोलत होते। पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे यावेळी उपस्थित होते। चौधरी पुढे म्हणाले की पुणे व आसपासच्या परिसरात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी झाल्या। कोविडच्या आधीपासून भारताची घोडदौड चांगली सुरू आहे। वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले जात असून त्यामुळे भविष्यात उद्योगधंदे चांगले चालतील। कोविडबरोबर वातावरण बदलाचाही परिणाम उद्योगधंद्यांवर होत आहे। तरुणांना नोकरी देणे हेही एक आव्हान आहे। कोविडमुळे मॅन्युफॅक्चरिंगचा समतोल बिघडला। लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यात लेबरचा तुटवडा निर्माण झाला। त्याचप्रमाणे कॅश सायकल बिघडली गेली। MSCB सेक्टरला याचा जास्त फटका बसला। GDP खाली गेला, हा मोठा फटका बसला आणि निर्यातीवरही परिणाम झाला। प्रगतशील देशाला ही अंदाज न येणारी परिस्थिती कोविडमुळे निर्माण झाली। यात चांगल्या गोष्टी झाल्या, त्यात हँड सॅनिटायझर, PPE किट, व्हेंटिलेटर, ऑक्सिमीटर आदी गोष्टी ज्या आपण आयात करायचो त्या गोष्टी आता आपण निर्यात करायला लागलो आहे। हा सकारात्मक बदल झाला आहे। या सगळ्यांचा फायदा भविष्यात नक्कीच होणार। आत्मनिर्भर भारत अभियानामुळे सर्व लोक स्वावलंबी होत आहेत, हे महत्त्वाचे आहे। कोविडमुळे लोक आता चायना वस्तू बॅन करत आहेत, याचा फायदा भारताने घेतला पाहिजे असेही ते म्हणाले। यावेळी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ चौधरी यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी केलं। सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष सुकृत मोकाशी यांनी तर खजिनदार सुनील जगताप यांनी आभार मानले। खूप ठिकाणी आत्महत्या झाल्या आणि हा जो प्रकार जो झाला अतिशय दुर्दैवी होता आणि याला फार असं कोणी एंटिसिपेट हे नसल्यामुळे हे प्लॅनिंग खूप लोकांचं
नव्हतंच. त्यामुळे तो एक जो डिस्लोकेशन ज्याला म्हणतो ती सायकल ब्रेक झाली सगळी आणि त्यात बऱ्याच लोकांचं नुकसान झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो MSME सेक्टर आहे की जे मोठ्या इंडस्ट्रीवरती अवलंबून असतात त्या लोकांचे जास्ती हाल झाले की ज्यांना क्रेडिट किंवा सपोर्टिंग द प्रोडक्शन अडकलेले पैसे मिळत नाही अशा पद्धतीमध्ये हे लोक त्या कचाट्यात सापडले. नेक्स्ट. सो थोडंसं एक प्रकारे पॅनिक निर्माण झाली होती एस्पेशली या 3-4 महिन्यामध्ये की कुठं काय होणार आहे आणि किती दिवस चालणार आहे. सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न होता की हे किती दिवस चालणार आहे आणि याचं उत्तर त्यावेळी कोणाकडे नव्हतं. आणि सरकार सुद्धा 3 आठवडे 5 आठवडे असं बाय सायकलनी लॉकडाऊन वाढवत होते, नियम काढत होते, औषध नाही, त्याला हॉस्पिटल्स कमी पडली, या सगळ्या गोष्टी सगळ्या एकत्र साठून आल्या आणि हे कसं हँडल होईल नुसतंच महाराष्ट्रात किंवा पुण्यात किंवा इतर बऱ्याच ठिकाणी हा इश्यू निर्माण झाला होता. मग याच्यानंतर जे पहिला फटका बसला जून क्वार्टरचा GDP खूप ड्रॉप झाला. हा पहिला फटका होता की ज्याच्यामुळे इकॉनॉमी ही रिव्हर्समध्ये चालली आहे का तो एक मुद्दा पुढे आला. एक्सपोर्ट्स जे फॉरेन करन्सी आपल्याला लागते एक्सपोर्ट्समध्ये जे असतं ते एक्सपोर्ट ड्रॉप झाले. हे 2 महत्वाचे आहेत फटके. GDP आणि एक्सपोर्ट्स जी महत्वाचे पिलर्स आहेत दोन्हीमध्ये बऱ्यापैकी मार खाल्ला गेला. सो सिव्हिअर फायनान्शियल स्ट्रेस ऑन द इंडस्ट्री ॲट लार्ज आणि सर्व्हायव्हल ऑफ MSMEs हा पुन्हा एक इश्यू ऐरणीवरती आला की ह्यातनं पुढं काय होऊ शकेल. बरेचसे स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाले अंडर क्लोजर जातील, बरेचसे वर्कर्स बेकार होतील वगैरे ह्या सगळ्याच्या. आणि त्यामध्ये काही हे जे आमचे रॉ मटेरियल्स आहेत किंवा हे जे चायनामधून येणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये प्राइस किमतीमध्ये स्पाइक एकदम त्याचं इन्फ्लेशन वाढलं, किमती वाढल्या की जे काय होतं ते पण प्लॅनिंग अपसेट झालं. असे बरेचसे निगेटिव्ह फोर्सेस हेडविंड्स तयार झाले आणि यात बरीचशी इंडस्ट्री सफर झाली. ऑटोमोबाईलचा खप एकदम ठप्प झाला, 2 व्हीलरचा खप ठप्प झाला, प्रोडक्शन बंद पडली. म्हणजे असं तुम्ही जर ते ॲन रँडची कोणी कादंबरी वाचली असेल तर हु इज जॉन गाल्ट म्हणून एक वाक्य आहे. अक्षय ती परिस्थिती सगळी झाली की बाबा कोण काय याचं काय जजमेंट येणार आहे कोणाला. आणि प्रत्येक राष्ट्रांची जी काय हँडलिंग होतं ते वेगवेगळ्या प्रकारे चाललं होतं. असं कोणी एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल असं कोणाकडे नव्हतं. ते अमेरिकेत नाही म्हणजे जो सुधारलेला सगळ्यात प्रगतशील देश आहे ते आणि त्यांचे प्रेसिडेंट हे फार म्हणजे आणखी ॲडिंग फ्युएल टू फायर सारखं झालं होतं. ते कशा पद्धतीने बोलतील किंवा काय करतील. ही वॉज रेबेल, नॉट युझिंग मास्क वगैरे अशा त्यांनी जे काय केलं. ही वॉन्टेड टू परॅज बिल्ड द कॉन्फिडन्स काय कळत नाही. पण एकंदरीत बरीचशी लखतरं उघडी पडली बऱ्याच देशांची त्यावेळी. नेक्स्ट. दिल्ली येथील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करत निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव महेश कांबळे, पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी, जितेंद्र जाधव यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. केंद्र सरकारने स्थापित केलेल्या नवीन शेतकरी कायद्याला संपूर्ण देशभरातील शेतकरी विरोध करत आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. हा कायदा शेतकऱ्यांसाठी नसून या देशातील मोठे उद्योगपती व भांडवलदार यांच्या संगनमताने राजकीय फायद्यासाठी करण्यात आलेला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केलाय. त्यामुळे देशभरातील शेतकरी या संदर्भात उठाव करून त्याचा तीव्र निषेध करत आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
महाआघाडीची ही भूमिका प्रामाणिक असेल तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब काढावा व विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी। शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मुख्यतः भारतीय रेल्वेचा वापर होतो। या भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे। खाजगीकरणामुळे शेतमालाची वाहतूक प्रचंड खर्चिक होईल व सर्वसामान्य ग्राहकांवर वाढीव भावाचे ओझे लावले जाईल। रेल्वेच्या खाजगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब रद्द करावा। दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या आमच्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणालाच व मोदी सरकारच्या सर्व सार्वजनिक सेवांच्या खाजगीकरणाला विरोध करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आले। 25 दिवसापासून या देशाचा पोषण करता माझा शेतकरी राजा हा दिल्ली येथे उपोषण करत आहे। आदरणीय वंदनीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने तसेच राज्याचे महासचिव अनिलजी जाधव यांच्या मार्गदर्शनाने वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आंदोलन करत आहे। खरं तर या ठिकाणी सर्वानुमते आणि हुकुमशाहीच्या जोरावर त्या ठिकाणी संसदेत त्यांनी ते बिल मंजूर केले। त्या बिलाच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलनात बसलो आहे आणि राज्य सरकारला जर शेतकरी बांधवांचा त्या ठिकाणी जर काहीतरी कळवळा असेल तर त्यांनी या राज्यामध्ये त्या बिलाविरोधात धोरण राबवून या ठिकाणी शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्यांना विनंती करतो। शहरातील 30 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी झाडाझडती घेतली। या कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील 1200 गुन्हेगारांची घरी झडती घेतली। यावेळी केलेल्या कारवाईत 9 तडीपार गुंडांना अटक करण्यात आली तर 4 पिस्तूल आणि कोयते तलवारी अशी 50 शस्त्रे जप्त केली। शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते। त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी रात्री 9 ते 1 वाजेपर्यंत कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। एकाच वेळी करण्यात आलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांची पळताभुई झाली। गुन्हे शाखेच्या 5 पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी शोध मोहीम राबवली तसेच 1300 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने आर्म ॲक्टनुसार 142 गुन्हेगारांची कुंडली तपासली आहे। त्याशिवाय विविध टोळीतील 328 गुन्हेगारांना तपासले आहे। सामाजिक सुरक्षा विभागाने पेटा ॲक्टनुसार 15 जणांना तपासले। दरोडा वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने 49 वाहन चोर तपासले असता त्यामध्ये 10 गुन्हेगार मिळून आले। जबरी चोरीतील 2 गुन्हेगार मिळून आले आहेत। शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात 6 गुन्हेगार मिळून आले आहेत। त्याशिवाय बिबवेवाडीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। तडीपार असतानाही शहरात वास्तव्य भोगलेले तडीपार काळातही शहरात आलेल्या 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यामध्ये गुन्हे शाखेचे 6 केसेस केले आहेत। शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 21 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। CRPC कलमानुसार 162 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असल्याचं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं। यावेळी सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग आदी उपस्थित होते। ते पुणे सिटीला मागील 2 महिन्यापासून गुन्हेगारीवर वर्चस्व असावा म्हणून आपण सर्व्हेलन्स किंवा तडीपार टीम तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि 2 ते किंवा 3 कर्मचारी पोलीस स्टेशनप्रमाणे आपण तयार केलेला आहे। त्यांना गुन्हेगाराच्या वर्चस्व ठेवणे बरोबर नाही। फिर से सुरू करें क्या आवाज अच्छा आता बोलायचं नाही, घेऊन टाकायचे आणि मग कट करायचे। तुम्हाला पुणे शहरात गेले 2 महिन्यापासून आम्ही सर्व्हेलन्स टीमची स्थापना केलेली आहे। त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि पोलीस स्टेशनप्रमाणे 2 किंवा 3 कर्मचारी ठेवण्यात आलेले आहेत। त्यांची ट्रेनिंग करण्यात आली। त्यांना अपडेट रेकॉर्ड तयार करण्याच्या सूचना देण्यात आला होता। त्याप्रमाणे त्यांनी सगळे रेकॉर्ड अपडेट केलेले आहेत। कॅटेगरी वाईज रेकॉर्ड गुन्हेगाराच्या त्यांनी यादी तयार केलेल्या आहेत। त्यांच्या यादीची परत करेक्शन करण्यात आली आणि त्याच्यानंतर काल पुणे शहरात संपूर्ण एक कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आला होता। त्या ऑपरेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचे DCP, सिनियर इन्स्पेक्टर, क्राईमचे सगळे युनिट इंचार्ज, क्राईमचे DCP आणि ह्या सगळ्याचं नेतृत्व आमचे ॲडिशनल CP क्राईम श्री अशोक मोराळे करत होते आणि सुपरविजन जॉईंट CP करत होते श्री शिसवे। आणि पूर्ण रात्रीमध्ये आम्ही जवळपास रेकॉर्डप्रमाणे सगळ्याला चेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जवळपास 1500 ठिकाणी आपण गेले होते। त्यापैकी 700 लोक मिळून आले आणि त्यांच्यापैकी
250 लोकांवर आपण वेगवेगळे कलमाखाली कारवाई केलेली आहेत. काही लोकांकडे गावठी पिस्टल, काही लोकांचे कवती, काही तडीपार मिळून आलेले आहेत आणि हे जे कारवाई झालेली आहे ते एक क्रिमिनल व पोलिसाचा वचक असावा त्याचा भाग म्हणून आहेत आणि यापुढे अशी कारवाई होत राहणार. ते आमच्या माहितीप्रमाणे यावर्षी पहिल्यांदा कारवाई आहेत आणि एकूण 250 लोकांवर आम्ही अरेस्ट केलेले आहे. नाही, ते काल चेकिंग आम्ही तडीपारवर सतत चेकिंग आमचे चालू असतात. इट इज फाईट बिटवीन चोर आणि पोलीस जसं म्हणतो ना, पण ते चेकिंग सतत असल्यामुळे तुम्ही पाहिलं असेल आधी पण आम्ही परत आलेल्या तडीपारला अरेस्ट केलेला आहे आणि काल अचानक चेकिंगमध्ये परत काही लोक सापडून आले. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. आंदोलक शेतकऱ्यांशी लवकरात लवकर चर्चा करून कृषी कायद्यात बदल करावा अशी मागणी ऑल इंडिया पीस मिशनचे अध्यक्ष दयासिंग यांनी केली आहे. दयासिंग म्हणाले की केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित 3 कायदे मंजूर केलेत. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीचे हे आंदोलन सुरू आहे. खरं तर पंजाबमधील शेतकरी कायदे मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे सप्टेंबरपासूनच आंदोलन करत आहेत. आज भारत सोडून शेजारील देशांची अवस्था आपण पाहत आहोत. अन्न न पिकवल्यामुळे आज तिकडे अराजकता माजली आहे. त्यामुळे भारतात अशी अराजकता माजू नये म्हणून लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात यावा, अन्यथा परिस्थिती आणखीन भीषण होऊ शकते असं दयासिंग यांनी म्हटलं आहे. मैं दया सिंह, राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पीस मिशन. मेरी अपील है कि जो 3 बिल सरकार ने जो खेती बाड़ी के 3 बिल पास किए हैं उस पर किसानों को भ्रम है और किसान उसको मान नहीं रहे. इसलिए हमारी अपील है कि सरकार को वो बिल निरस्त कर देने चाहिए, ख़त्म कर देने चाहिए और उनसे विचार चर्चा करके एक नए बिल की वो तैयारी कर देनी चाहिए, क्योंकि हालात ऐसे ना हो जाएं ताकि क्योंकि जो पंजाब से आवाज़ उठी है वो आज 7 स्टेटों में है, कल को 7 राज्यों से बढ़ती कहीं पूरे देश में चली जाए तो उसके क्या हालात बनेंगे. इस बात को उनको मानना चाहिए और मोदी सरकार को ये ज़िद नहीं पकड़नी चाहिए कि हमने बिना विचारे इन बिलों को लोगों के सामने रखा. जो लोग नहीं मान रहे, जो किसान नहीं मान रहे, उन बिलों को ज़रूरत नहीं है, ताकि सरकार लोगों की होती है, लोगों के लिए होती है, लोगों के लिए चुनी जाती है, तो लोगों की भलाई के लिए होनी चाहिए. अगर लोग नहीं चाहते तो उनको निरस्त कर देना चाहिए. मैं आज के सामने ये अपील करने आया. एक दूसरी अपील जो मुझे अच्छा लगा कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने भी इस पर चिंता जाहिर की है और शरद पवार ने भी इस पर चिंता जाहिर की है. दूसरी बात यह है कि मैंने 1982 के वाटर डिस्ट्रीब्यूशन को अपने सामने देखा, जिसमें से ब्लू स्टार ऑपरेशन निकल आया, जिससे पूरे सिखों में और पूरे देश में ऐसे हालात बने. ऐसा ना हो कि दोबारा से ये नए किस्म का जो पंजाब से आवाज़ उठी हुई है वो नए किस्म के हालात पैदा ना करते. इसलिए मुझे चिंता है, क्योंकि हम लोग शांति के लिए, सद्भावना के लिए काम करते हैं, तो इसलिए मैं आपके बीच में. महाराष्ट्र शासनाने नुकतेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्र संहिता लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याची वस्त्र संहिता लागू करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. महाराष्ट्र शासनाने नुकतंच सरकारी कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक ड्रेस कोड म्हणजे वस्त्रसंहिता लागू केलेली आहे. त्या माध्यमातून सरकारी कार्यालयात येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स आणि टी शर्ट घालणे, भडक आणि नक्षीदार वस्त्र घालणे याच्यावरती बंदी आणलेली आहे. या निर्णयाचं आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. काही दिवसांपूर्वी शिर्डी देवस्थानने सुद्धा अशा प्रकारे भारतीय वेशभूषेमध्येच भाविकांनी दर्शनाला यावं असं आवाहन केलेलं होतं. एकंदरीतच या सर्व गोष्टीतनं मंदिरातली पवित्रता असेल, चैतन्य असेल हे टिकून राहतं. त्यामुळं हे निर्णय जे आहेत ते केवळ सरकारी कार्यालयापुरते किंवा एका मंदिरापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रभरातल्या सर्वच मंदिरांमध्ये ड्रेस कोड, वस्त्रसंहिता लागू करावी अशी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाला मागणी करत आहोत. आणि या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती, त्याचे आचार विचार येणाऱ्या पिढीमध्ये त्याचा एक स्वाभिमान निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या स्वदेशी आणि
पारंपरिक वस्त्र निर्मितीला सुद्धा, ह्या उद्योगाला सुद्धा एक प्रेरणा मिळू शकते. त्यामुळं या गोष्टींचं महाराष्ट्र शासनाने एक विचार करून वस्त्रसंहिता संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये लागू करावी अशी आम्ही विनंती करतो. महाकवी ग दि माडगूळकर यांच्या 43व्या स्मृतिदिनी त्यांच्या निवासस्थानी त्यांनी रचलेल्या गीत रामायणचे गायन सादर करण्यात आले. पंचवटी या गदिमांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला गदिमा कुटुंबीय उपस्थित होते. दत्ता चितळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गीत रामायण सादर केले. ज्या खुर्चीवर बसून गदिमांनी गीत रामायणातील गीतांचे लेखन केले तेथे त्यांची प्रतिमा ठेवून पुष्पहार अर्पण करण्यात आले. आनंद माडगूळकर यांनी पंचवटीत यापूर्वी झालेल्या गजानन वाटवे, सुधीर फडके यांच्या मैफिलींना उजाळा दिला. सुधीर फडके यांनी गीत रामायण सादर केले तेव्हा खुद्द गदिमांनीच त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते असे त्यांनी सांगितले. गदिमांची पुण्यतिथी या रीतीने प्रथमच साजरी केल्याबद्दल आनंद माडगूळकर यांनी गायक व वाद्यवृंदांचे अभिनंदन केले. गा बाळांनो श्रीरामायण ही भैरवी सादर करून दत्ता चितळे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. प्राध्यापक विनया बापट यांनी सूत्रसंचालन केलं. दीप्ती कुलकर्णी, अमित कुंटे, अनय गाडगीळ, आदित्य आपटे यांनी साथ संगत केली. पालिकेने पेठांमध्ये फिरता दवाखाना सुरू करावा अशी मागणी पतित पावन संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील नाईक यांनी केली आहे. आपण आत्ता असं पत्र दिलं आहे, जोपर्यंत लस सर्वसामान्यांपर्यंत कोविडची लस पोहोचत नाही तोपर्यंत पुणे महानगरपालिकेने, आरोग्य विभागाने पेठांमध्ये, वस्ती भागांमध्ये फिरता दवाखाना चालू करा. आणखी हा संमिश्र वातावरण जे आपण पाहतोय, कडाक्याची थंडी पडणारे पण मध्येच अवकाळी पाऊस पडतोय, मध्येच कडक ऊन पडतंय, हे जे वातावरण आहे हे पुणेकरांच्या नागरिकांसाठी हानिकारक आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर या वातावरणात सर्दी, पडसं, खोकला हे साधारणतः आहे. परंतु हे सर्दी पडसं किंवा याच्यासाठी दवाखान्यात जरी गेले तरी अगोदर लोक दवाखान्यात जायला घाबरतात की मला काही कोरोनाची बाधा आहे का काय याच्यासाठी जाण्यासाठी घाबरतात. म्हणून महानगरपालिकेने आता कोविडच्या काळात जे काही काम केलं त्याच्या अनुषंगाने जर समजा एक फिरती ॲम्ब्युलन्स आणि फिरता दवाखाना जर चालू करा की जेणेकरून सगळे एकत्र एका ठिकाणी जाण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जर त्या ठिकाणी जाऊन त्यांना सुविधा दिल्या तर आपण कोरोनावर जे 100% जे नियंत्रण मिळवायचं ते नियंत्रण मिळवण्यास सहाय्यता होईल.
यासाठी आपण पत्र दिलं होतं. हो 100%. कारण की कसं आलं, भवानी पेठ हे फक्त पुण्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे सर्व भारतात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय हा विषय रेड अलर्ट म्हणून कोरोनाच्या काळात खूप मोठ्या गाजला गेला होता. मग त्याच ठिकाणी आज जर तुम्ही बघितलं तर सर्वात आटोक्यात येणारी परिस्थिती आज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय. मग तिथले नागरिक जर एवढी स्वतःची काळजी घेत असतील तर त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिकेने पण काही सुविधा पुरवणं हे खूप योग्य आणि आशादायी आहे. म्हणून पतित पावनने ही मागणी केली होती की आपण या पेठांमध्ये वस्ती भागांमध्ये शहराच्या मध्य ठिकाणी फिरता दवाखाना चालू करावा. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बुधवार पेठेतील भावेंच्या खंडोबा मंदिरात साधेपणाने साजरा होतोय चंपाषष्ठीचा उत्सव. आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात भारत हा चीनला सक्षम पर्याय, राज्योद्योग समूहाचे डॉक्टर प्रमोद चौधरी यांचं मत. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं पुण्यात धरणे आंदोलन. आणि शहरात 30 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी केले कोम्बिंग ऑपरेशन. 1200 गुन्हेगारांच्या घरी घेतली झाडाझडती. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.